नमस्कार. नमस्कार. सासूबाई आणि आई. हो. आई, काय बाळाबद्दल काय आठवणी सांगणार तुमच्या? म्हणजे ती आम्ही गावी जायचं ना तेव्हा ती लहान होती. म्हणजे कुठलं गाव? इकडे बल्लावाडी जुन्नरच्या इकडे. हा. तेव्हा ती लहान होती ना, अशी खूप रडायची. आणि मग माझ्या मिस्टरांची मामी आहे ना, ती यायची आणि तिला कोंडून ठेवायची. मग ती गप्प बसायची. रडायची आणि कोंडलं की गप्प बसते? हो. बर. लहानपणी म्हणजे जावयाला माहिती आहे हे? नाही. हा, मग आत्ता माहिती झालं जावयांना. आता मी बोलल्यावर. सासूबाई, तुमच्याकडे एखादी अशी वेगळी खोली आहे का? रडली की बंद करून ठेवायला? मी तसं नाही करणार तिला. हा, किती छान बोलले बघा सासूबाई. हा, मग काय करणार? तिला प्रेम देणार मुलीप्रमाणे. म्हणजे आणि मग प्रेम दिलं म्हणून रडली की? तरी तिला सगळं माफ आहे तिला. अरे काय बात आहे, वा सासूबाई, अगदी जोरात काय जादूत फिरवलेत तुम्ही. नाही, आमच्या सासूबाई बोलक्या आणि हौशी आहेत फार. हो, छान घर मिळालंय. हो, त्यात आम्हाला आनंद आहे, फार आनंद आहे. नाही, खरंच तसंच आहे. टचवूड, आणि तसंच राहणार. पण जावई पण एकदम चांगले आहेत जावई. ते कळलं आम्हाला, ते मगाशी इकडे आले आणि बोलले तेव्हा. मग लहानपणापासून ठरवलं होतं तसंच घर मिळालं मुलीला? हो, अगदी तसंच. म्हणजे मनातल्या इच्छा सर्व पूर्ण झाल्या. वा वा वा. काय सांगाल तुम्ही? मुलीविषयी नाही, तशी म्हणजे जशी जशी ती मोठी होत गेली तशी तशी समजस म्हणजे, आणि तिने म्हणजे शिक्षण आणि प्लस जॉब हे सर्व तिने ऍडजस्ट केलं. ह्यातच आम्हाला अभिमान आहे तिचा जास्त. तुम्ही ठरवलं होतं का? हो, काय ठरवलं होतं? मी जॉब आणि शिक्षण एकसाथच घेणार पण. असं ठरवलं होतं हो, आणि ते निष्ठेने पूर्ण केलं? पूर्ण केलं. नाही, सुरू आहे आता, करता हो, तुम्ही? करत बरं. आहे अजून. तुम्हाला मुलं किती? एक मुलगा एक मुलगी. मुलगी मोठी, मोठी. लग्न झालं. चला, एक मुलगी गेली आणि आता दुसरी मुलगी आली. लक्ष्मीच्या रूपाने घरात येते. हो. हा, मग तुमचं काय सांगणं आहे तिला? तिने सर्व घरामध्ये मिळून मिसळून राहावं. आम्ही तिच्यावर प्रेम करणार मुलीप्रमाणे, तिनेही आमच्यावर प्रेम करावं. भाई, या घरात सगळ्यात जास्त म्हणजे कुणा व्यक्तीला किंवा कुणा वस्तूला सगळ्यात मिस करायचं झालं तर कोणाला? आई वडिलांना दोघांना पण खूप मिस करणार. हो, का? त्यांच्याबरोबरच्या आठवणी आहेत सगळ्या. त्यांनी एवढे संस्कार घातलेत आणि हेच करून सोडत जाताना थोडं वाईट वाटणारच. वाटलंच पाहिजे. वाटलंच पाहिजे. माणूस आहे म्हटल्यानंतर. आठवणी असतात एक एक वस्तूशी, एक एक ह्याच्याशी. बरोबर. हो. बरं, आता या खेळानंतरच्या पुढच्या खेळात मी संपूर्ण कुटुंबाला भेटणार आहे. हो, आणि कुटुंबाला भेटल्यानंतर आपण परत त्यांच्याशी गप्पा मारणार. तो एक उत्साहाचा खेळ पण बघणार. पण त्याआधी तुम्ही उखाणा कुठला घेतला होता लग्नात? उखाणा ना? हा. चांदीच्या ताटात गंधा अक्षदाच्या राशी. ती नाथारावांचं नाव घेते. सत्यनारायणाच्या दिवशी असं घेत होतं. म्हणजे लग्नाचं नाही आठवलं. दुसरा घेऊ? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. दुसरा घेऊ का? तो घ्या घ्या घ्या. मंगल माते मंगल देवी नमन करते तुला, नाथारावांचं नाव घेते, सौभाग्य लाभू दे मला. वा वा वा, छान छान. आणि तुम्ही? चांदीच्या ताटात म्हणजे लग्नाच्या वेळेच घ्यायचं का आता नवीन घेतलं तर? लग्नाच्या वेळेला कुठलं घेतलेलं कुठलंही आठवतंय? घेतलं तरी. कोल्हापूरच्या देवीला कोल्हापुरी साज, आणि विलासरावांचं नाव घेते, सुरुवात करते आज. अरे वा.